आपला हा व्हिडिओ आपल्या रेअर मेंटल डिसऑर्डर या सिरीजमधला पहिला व्हिडिओ आहे आणि ही सिरीज पुढे जाऊन खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर मी असे आवाहन करतो की आपण या सिरीजमधला एकसुद्धा व्हिडिओ मिस करू नये. धन्यवाद. आपला आजचा व्हिडिओ हा डायोजिनिस सिंड्रोम यावर डिपेंड असणार आहे. DSM-5मध्ये जे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल 5th व्हर्जन आहे त्यामध्ये होर्डिंग डिसऑर्डर ही दिलेली आहे. डायोजिनिस सिंड्रोम आणि होर्डिंग डिसऑर्डर यामध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण की ह्या दोन्ही पण मिळत्या जुळत्या किंवा एकसारख्याच असल्यासारख्याच आहेत. पण ह्या दोन डिसऑर्डर एकसारख्या आहेत असं म्हणण्यापेक्षा आपण एक सायकोलॉजिकल दृष्टिकोन टाकून त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे आणि डायोजिनिस सिंड्रोम हा होर्डिंग डिसऑर्डरपेक्षा कसा जास्त भयंकर आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर डायोजिनिस सिंड्रोम समजण्या अगोदर आपण होर्डिंग डिसऑर्डर समजून घेऊ. होर्ड किंवा होर्डिंग म्हणजे टू स्टोअर, एखादी गोष्ट जमवून ठेवणे. मग ती वस्तू असो, कपडे असो, पुस्तके असो, का बाहेरचा कचरा असो, का दगडच असो. होर्डिंग डिसऑर्डरमध्ये काही व्यक्तींना काही वस्तू किंवा ऑब्जेक्ट्स ज्या आपण बिनकामाच्या मानतो त्या जमवून ठेवण्याची सवय लागते. त्या वस्तू ते टाकून देऊ शकत नाहीत. जर त्या वस्तू त्यांच्यापासून दूर झाल्या किंवा त्यांच्यापासून तुटल्या गेल्या तर त्या व्यक्तींना खूप जास्त त्रास होऊ शकतो. होर्डिंग डिसऑर्डरच्या व्यक्तींचे घर हे अतिशय अस्ताव्यस्त असते आणि एखादी वस्तू गमावण्याच्या भीतीमुळे ही डिसऑर्डर होते. अगोदर होर्डिंग डिसऑर्डर हा एक OCDचा प्रकार मानला जात होता, पण DSM-5 आणि ICD-11 म्हणजे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस यामध्ये होर्डिंग डिसऑर्डरला एक स्वतंत्र अशी डिसऑर्डर मानल्या गेलेलं आहे. आणि या होर्डिंग डिसऑर्डरच्या ट्रीटमेंटमध्ये SSRIs आणि CBT ही वापरले जाते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की होर्डिंग डिसऑर्डरपेक्षा डायोजिनिस सिंड्रोम हा वेगळा कसा आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक केस हिस्ट्री अशी की एका व्यक्तीला एका महिलेचा फोन येतो की तिचा 60 वर्षाचा भाऊ, तिने ज्याला महिन्याभरापासून बघितलेलं नाही, त्याच्या शेजाऱ्यांचा तिला फोन आला की त्याच्या घरातून अतिशय घाण दुर्गंध येते. तो घर स्वच्छ ठेवत नाही व त्या घाणेरड्या दुर्गंधीमुळे त्या शेजाऱ्यांची मुलं आजारी पडत आहेत. त्या महिलेचं हे फोनवरचं बोलणं संपल्यानंतर त्या 60 वर्षीय व्यक्तीचा मित्र जेव्हा त्याच्या मित्राला भेटायला त्याच्या घरी जातो तेव्हा घरात जाण्या अगोदरच बाहेरूनच त्याला घाणेरडी दुर्गंध येते. तोंडावर मास्क बांधून जेव्हा दरवाजा तोडून तो आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस घरात इतरत्र घाणेरड्या वस्तू आणि जेवणाचे सामान हे सडत असलेले त्याला दिसते. आणि तो त्याचा मित्र पर्सनल हायजीन बाळगत नसल्यामुळे त्याला जंतुसंसर्ग म्हणजेच इन्फेक्शन यामुळे पूर्ण शरीरावर ठिकठिकाणी सिव्हिअर अशा जखमा झालेल्या असतात. केस हिस्ट्रीमध्ये पुढे जाऊन हे लक्षात आलं की तो व्यक्ती लहानपणी एका सिव्हिअर ट्रॉमामधून गेला होता. वयाची 50शी उलटल्यानंतर त्याच्यामध्ये डिमेन्शियासारखे लक्षण आढळायला लागले. जेव्हा त्या व्यक्तीची आई वारली तेव्हापासून त्याच्यामध्ये डायोजिनिस सिंड्रोम यांनी मुळं घट्ट केली. हे एक्झाम्पल आपल्याला डायोजिनिस सिंड्रोम आणि होर्डिंग डिसऑर्डर यांच्यात डिफरन्सिएशन करण्यासाठी पुरेसं राहील. होर्डिंग डिसऑर्डरमध्ये डायोजिनिस सिंड्रोम सारखी सिव्हिअरिटी सहसा जात नाही, पण एक्सेसिव्ह स्टोरेज करणं आणि आयसोलेशन हे होर्डिंग डिसऑर्डरमध्ये सुद्धा पाहिलं जातं. डायोजिनिस सिंड्रोम हा न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर म्हणजे त्यामध्ये CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम, जे की आपला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे आपले CNS आहेत. तर यामधले काही सेल्स हे काम करणे थांबवतात किंवा ते मरतात. त्यामुळे न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर होते. सहसा अशा न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर्सला क्युअर नसते. तुम्ही लहानपणी शाळेत जाताना वापरलेली तुमची जुनी सायकल तुम्हाला जर विकावं वाटत नाही किंवा तुमचे लहानपणीचे कपडे तुम्हाला विकावं वाटत नाहीत किंवा तुमच्या गर्लफ्रेंडने किंवा बॉयफ्रेंडने दिलेले डेअरी मिल्क चॉकलेटचे रॅपर्स तुम्हाला फेकून द्यावं वाटत नाहीत, तर ही एक नॉर्मल गोष्ट आहे. होर्डिंग डिसऑर्डर आणि डायोजिनिस सिंड्रोम या दोन गोष्टींशी याचा काही एक संबंध नाही, कारण या गोष्टींचा सेंटिमेंटल आणि इमोशनल अटॅचमेंट यांच्याशी संबंध आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रत्येक वस्तू ही महत्त्वाची आहे आणि पुढे जाऊन त्याला त्या वस्तूचा उपयोग होऊ शकतो असे वाटायला लागते, तेव्हा डायोजिनिस सिंड्रोमची सुरुवात होत आहे असे आपण म्हणू शकतो.
मग ती वस्तू म्हणजे 2 वर्ष अगोदरचा जुना न्यूजपेपर का असेना किंवा शर्टमधून निघालेला कोणता दोरा का असेना, तो ते सांभाळूनच ठेवणार. तर अत्यंत थोडक्या शब्दामध्ये आज आपलं डायोजेनिस सिंड्रोमवरचं बोलणं झालं आहे. आपली ही सिरीज टॉप 10 रेअर मेंटल डिसऑर्डर्स यामधला जो सेकंड एपिसोड असणार आहे तो थोडा जास्त रोमांचक राहणार आहे. स्टे कनेक्टेड. थँक्यू.